ह्या टीव्हीचा पण माणसासारखाच आहे. 2-4 फटकं खाल्ल्याशिवाय हा काय सुरू व्हायचा नाही. हिंगवाडी वंगडाडी थिंगदाडी पंग पकडचाना चिंग पकडवा चिंग पकडवाना पुंग चिकडवा. काय चाललंय तुझं? हा ही तर मला दुसरा काय टाइमपास आहे काय? बाबूराव, आज मला इथनं कुठलाही आवाज नकोय. हा आज काय अमोशा आहे काय? तसा असेल तर मला सांगा, म्हणजे मी समजून घेईन. हो, तुझी फालतूची बडबड बंद करशील आणि मी काय सांगतोय ते ऐकशील का? काय? हे बा, आज सायली त्या माणसाला भेटायला जाणार आहे. त्या दोघांची भेट होण्याआधी त्या माणसाला खात्री पटली पाहिजे की इथे सगळे झोपलेले आहेत. हा म्हणून मी सगळ्यांना वॉर्न करतोय आणि तुलाही सांगतोय, मला इथनं कुठलाही आवाज नकोय आता. तर सकाळचा भूत तुमच्यातून डोक्यातून गेला नाही काय? त्या पुरीच्या जीवाशी तुम्ही काय खेळताव? तुला सांगतोय तेवढं कर ना तू. अहो पण ऐक, सायलीला काही होणार नाहीये. आम्ही सगळे तिच्या आजूबाजूला असणार आहोत. तुम्ही ला का चालो? पण हा सगळा भूताचा खेळ आहे. हो, एखाद्या झाडाने एखाद्या झाडाला धरला ना तर 4 चौकात माणूस असाला घुमायला लागतो. बाबूराव, उगाच घाबरवू नकोस. काही होणार नाहीये सायलीला. आम्ही सगळे आहोत तिच्या बरोबर, सांगितलं ना तुला. नाही नाही नाही, मी इथं असताना तुम्हाला असा करू देणार नाही. मी पण बघतो ना तुम्ही त्या पोरीच्या जीवाशी कसे खेळता होते. मी चाललो. बाबूराव थांब. मना सोडा. बाबूराव थांब, तुला सांगितलं ना, नाटकं करू नको. इतके वेळेला थांब बोलून मी थांबलोय, पण ह्या येलेला मी थांबणार नाही. काय करणार आहेस तिकडे जाऊन? मी जाऊन पोलिसांना सगळा काय सांगणार. मी बघतो ना झो त्या पोरीच्या जीवाशी तुम्ही कसे खेळता होते. तुला सांगतोय शेवटचं ऐक. मना सोडा, मना सोडा, मना सोडा. बुराव, हन्म्या, हन्म्या, मना सोडा, जरा थांब. मना सोडा. काय चाललंय सगळं? ह्याला तर पहिले हा आपल्या प्लॅनची वाट लावायला निघाला. तर याला अरे बाबूराव, मी पोलिसांना सांगणार म्हणजे सांगणार. अरे उचल तू याला. अरे मामा याडा आहेस का तू? उचल. मी नाही येणार, मी नाही येणार, मी नाही येणार. माझा नाही. बस, इकडे शांत बस. माझा आहे, मला- अरे ये. दार उघडा, दार. मना बाहेर काढा. अरे असं नका करू. ऐका माझा, मना पहिल्यांदा बाहेर काढा. सतीश शेठ, तुम्ही मला जर वलकलात ना तर दार उघडाल. एक माझं लक्षात ठेवा तुम्ही, मी साधा सुद्धा माणूस, मी खवीस आहे. व खवीस. हे मामा गप. आणि त्या पोरीचा जीव, त्या बायचा जीव धोक्यात घालू नका. मी जो इथं हात आपटला तर टाकीन जो एकेकाला हलपाटून. हनम्या, सावकाश. मांडी मांडी, प्लीज माझा हात सोडून नको जाऊस. मला एकटीला सोडून नको जाऊस प्लीज. अगं डोंट वरी सायली, मी तुला एकटीला सोडून नाही जाणार. आणि लवकरच आपली नीलांबरीशी पण भेट होईल बघ. सावकाश. बघू ना. मांडी, कोण आहे तू? मांडी, हसतोयस का? अरे बोल ना. अगं नीलांबरी नाही, विकी आलाय. मँडी, बहुतेक सत्य आवाज देतोय मला. विकी, विकी, सायली सोबत थांबशील जरा? मी आलोच. सायली, हे सगळं काय चालू आहे? नीलांबरीला भेटण्यामध्ये किती रिस्क आहे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? त्यात ती खरंच नीलांबरी आहे का नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. विक्रम, तेच तर जाणून घ्यायचंय ना आपल्याला. पण तसं काहीच नसेल आणि हे एक वेगळंच प्रकरण असेल तर हे किती धोकादायक आहे. तू त्या सतेजवर का विश्वास ठेवतेस मला कळत नाहीये खरंच. सतेज म्हणतोय म्हणून नाही विक्रांत. आता मलाच या गोष्टीचा शेवट करायचा आहे. विक्रांत, आधीच आपण नीलांबरीला गमावलंय, त्यानंतर अभ्या. आता
यापुढे आपल्यापैकी कुणालाच गमवायचं नाहीये मला. आणि खरं काय आहे हे लपून राहू नये म्हणून मी हे सगळं करायला तयार झाले. विक्रांत, तू गप्प का झालायस एकदम? हे बघ विक्रांत, तू आहेस ना? मग मला घाबरायचं काहीच कारण नाहीये ना? हा, तू आहेस ना? मी आहे सायली. मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. तुमचं कन्फ्युजन नको म्हणून पुन्हा सांगतो मी, नीट ऐका. ज्या ठिकाणी सायली उभी असेल तिथनं किमान 15 फुटाच्या अंतरावर आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला सायली व्यवस्थित दिसेल आणि ती जी कोणी व्यक्ती येणार आहे ना ती पण दिसेल. आता त्या ठिकाणी सायली एकटी आहे हे बघून ती व्यक्ती हमखास तिच्या जवळ यायचा प्रयत्न करेल, तेव्हा आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठल्या तरी कोपऱ्यातनं आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसणार, कन्फर्म. ओके? गॉड सत्या, तू जे सांगतोयस ना ते सगळं पटतंय यार, पण भीती वाटते यार या सगळ्याची. अनुजा, आता ही घाबरण्याची वेळ नाहीये. इतके दिवस घाबरतच होतो ना आपण. आता भीतीवर मात करून पुढे जाण्याची वेळ आहे. कारण आपल्याला कळलं पाहिजे ना आपल्यासोबत खेळ खेळणारी व्यक्ती कोण आहे, नाही का? या काठ्या कोयता वगैरे याचं काय करणार आपण? कारण वेळ काही सांगून येत नाही. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल सायलीच्या जीवाला धोका आहे त्या क्षणी ती जी कोणी व्यक्ती असेल ना तिच्यावर तुटून पडा, काही विचार करू नका. कारण या सगळ्यात सायलीची सेफ्टी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. हा, तयार आहेत सगळे? हो हो. गुड. ठीक आहे. काय झालं? काय नाही. तुला भीती वाटते का? नाही, तसं काहीच नाही. मग कॉन्फिडेंटली बोल ना, तयार आहेस ना? हो, मी तयार आहे. गुड. सत्या, काय तुला काही प्रॉब्लेम आहे? आत्ता सांग लगेच. नाही माझा प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम रोहिणीचा वाटायलाय. अरे तिला या अवस्थेत घेऊन जाणं रिस्की वाटतंय मला. तेव्हा त्याला इकडेच थांबू दे. हे रोहिणी, तुझ्या रूम मध्ये आराम कर. नाही 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 नाही, एक मिनिट. अरे पण काय? नाही नाही, ऐक. रूम मध्ये कोणी थांबणार नाहीये, सगळ्यांनी तिथे जायचंय. अरे सत्या, पण तिला त्रास झाला तर? तर मग आपण आहोत ना तिची काळजी घ्यायला. अरे पण सत्या, तुझा असा हट्ट का आहे? कारण हे सगळं घडवणारी व्यक्ती आपल्यातलीच असेल तर आपल्याला कळणार कसं? तयार आहेत सगळे? मी जे काही सांगितलंय ते लक्षात आहे ना? नक्की? सायली, ठीक. आपला जीव वाचवण्याचा सगळ्यांना हक्क असतो, तसा तुलाही आहे. मला मान्य आहे मी खूप फोर्स केला, त्यामुळे तू हे सगळं करायला रेडी झालीस. पण ट्रस्ट मी सायली, तुला मी काहीही होऊ देणार नाहीये. आम्ही सगळे तुझ्या आजूबाजूला असणार आहोत.
आणि तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे सायली. तू फक्त घाबरू नको. हा, तुला हा चाकू वगैरे वापरण्याची वेळ येणार नाही, पण तरी असू दे जवळ, कारण कधी काय होईल सांगता येत नाही ना. तो जो कोणी आहे ना त्याला आज सोडायचं नाही आपण. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू आपण. सायली, मी जो स्पॉट निवडलाय तिथपर्यंत तुला मँडी घेऊन जाईल. हा, फक्त त्या ठिकाणी तू एकटी असशील, त्यामुळे घाबरू नको. आम्ही असणार आहोत, पण तुझ्यापासून थोडे लांब असणार आहोत. आमचं लक्ष असेल तुझ्यावर. हा, आज त्याला सोडायचं नाही. हा, कळलंय ना? चला जाऊया. काळजी करू नकोस सायली, मी कायम तुझ्या सोबत राहीन. चल. मँडी, बोल. तुला तुला निलांबरी दिसतेय का रे? तिलाच शोधतोय. अजून समोर नाही आली ती, पण ती येईल, नक्की येईल. मँडी, बोल. आपण इथे का थांबलोय? हीच ती जागा आहे. ती आता कधी येईल. हा अजून सायली जवळ थांबून का राहिलाय? सायलीला सोडून तिथनं निघून जायचं कळत नाहीये का यांना? मँडी, निलांबरी आली का? मला ना कधी एकदा ती येते असं झालंय. मला भेटायचंय रे तिला. आणि सगळ्यात आधी ना मला तिची माफी मागायची, आपल्या सगळ्यांच्या वतीने माफी मागायची. मँडी, जर नीलू असेल ना ती, तर ती नक्की सगळ्यांना माफ करेल. पण मँडी, नीलू येईल ना रे? दुसरं कोणी असेल तर? तुला काय वाटतं मँडी? नीलू येईल ना? हा, मँडी. मँडी, मँडी कुठे आहेस तू? मँडी, मँडी, मँडी कुठे गेलायस तू?
अरे मूर्खा, तू इथे काय करतोय? आपापली जागा सोडायची नाही असं ठरलंय ना? आय एम डन. किती वेळ झाला आपल्याला इथे येऊन, अजून कोणीही आलेलं नाही. अरे विकी, जो कोणी येणार आहे तो आपल्या वेळेनुसार येणार नाहीये, त्याच्या वेळेला येणार आहे. मला नाही वाटत कोणी येईल. कशावरून? तो इतका मूर्ख नक्कीच नाहीये की सायली त्याची वाट पाहत असताना तो तिला भेटायला इथे येईल. अच्छा, म्हणजे आम्ही मूर्ख आहोत असं म्हणायचं का तुला? मला काही म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, आपण इथून निघून जाऊया. बघ, हा प्लॅन जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत इथनं कोणीही हलणार नाहीये. ना तू, ना मी, ना सायली. हा, हे आती होतंय. तिला थांबायला प्रॉब्लेम नाहीये तर तुला काय प्रॉब्लेम? तू फक्त सायलीचाच नाही, सगळ्यांचा जीव धोक्यात घालतोयस. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझं ऐक, आपण रिसॉर्टवर जाऊ आणि शांतपणे विचार करूया काय करता येईल पुढे. काहीतरी मार्ग नक्की निघेल. मी आता सगळ्यांना बाहेर यायला सांगतोय. विकी, थांब इथे, थांब. कॉलर सोड. नाही सोडणार. शेवटचं सांगतोय, कॉलर सोड. मी पण तुला शेवटचं सांगतोय, माझ्या प्लॅनची वाट लावायची नाही. शहाणपणा करू नको. शहाणपणा तू करतोयस. कोण आहे? कोण आहे?